शुभ वर्तमान आणि त्याचा पहिला अध्याय आपण काढूया आणि देवाच्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत की काढूया योहान पहिला अध्याय पहिलं वचन. आणि बायबल काय सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. प्रेज द लॉर्ड. आता आज आपण पाहणार आहोत की परमेश्वराच्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत की शब्द. प्रेज द लॉर्ड. एक शब्द म्हणजे लक्षात घ्या, एक पहिलं काय होता, शब्द होता आणि शब्द जी काही शब्द आहे त्या शब्दामध्ये महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे शब्दामधल्या सामर्थ्य आणि शब्दामधली ताकद. प्रेज द लॉर्ड. शब्द म्हणजे एक प्रकारे ती एक शक्ती आहे. शब्द म्हणजे एक प्रकारे एक बी आहे. प्रेज द लॉर्ड. यशाचा ग्रंथ त्याचा वचनामध्ये 55 अध्याय काढूया आणि त्याचा 8 वचनापासून काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की शब्द एक जी परमेश्वर म्हणतो की माझा जो यवस येतो तो कार्य केल्याशिवाय माघारी येत नाही. वाचा यशया 55:8. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे नाही का. हा पुढे असे परमेश्वर म्हणतो. हा कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे आणि तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून उंच आहे. पुढे हा पहा पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून परत वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्यास वाचून ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाला काय म्हणायचं माहितीये का, जे शब्द जे माझं वचन जे आहे, जसं पाऊस येतो आणि त्या पावसामुळे मी पाहतो की पाऊस व बर्फ आकाशात पडतात आणि पृथ्वीला भिजवतात आणि ती त्या पाऊस करतो पृथ्वीला काय करतो, सफळ करतो. त्या पाऊस काय करतो की एक आपण पाहतो की पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ते काय होत नाही, परत जावर जात नाही. तसं परमेश्वर म्हणतो की माझ्या मुखातून निघणारा जो शब्द आहे, माझ्या मुखातून निघालेलं जे वचन आहे ते पूर्णच होणार आहे, ते कार्यच होणार आहे. हालेलुया म्हणता. मग शब्द जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तुमच्या मुखात जी प्रभूने शब्द दिलेला आहे, जे तुम्हाला मुख दिलंय, जे तुम्हाला परमेश्वराने जीभ दिलेली आहे, त्या जिभेमधनं जी निघणारे शब्द आहे त्या शब्दामध्ये ताकद असते. लक्षात घ्या, त्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या की शेजारच्याला म्हणा जबाबदारीने बोललं पाहिजे. हालेलुया. कसं बोललं पाहिजे, जबाबदारीने बोललं पाहिजे. एक प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकावरती जबाबदारी आहे आणि त्याला जबाबदार धरलं जाणार. प्रत्येक गोष्टीमध्ये बोलण्याद्वारेच ती सर्व निर्माण होण्याची शक्ती आहे, बोलण्याद्वारे सर्व काही वातावरण करण्याची शक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बोलायला सावधगिरी बाळगली पाहिजे. मनाच्या जायचं बोलण्यास सावधगिरी बाळगली पाहिजे. हालेलुया. काय सावधगिरी बाळगली पाहिजे, बोलण्यास. म्हणा बोललेला शब्द परत येत नाही. काय येतो, शब्द बोलला गेला गेला. हालेलुया. शब्द बोलला गेला तो गेला. मग त्या शब्दामध्ये कार्य व्हायला सुरू होतं. लक्षात घ्या, त्या शब्दामध्ये ते सर्व काही त्यानुसार व्हायला सुरू होतं. लक्षात घ्या. आणि म्हणून शब्द एक जबाबदारीने शब्द काढले पाहिजे मुखातनं शब्द. कारण प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता आणि त्या शब्दाने सर्व काही निर्माण झालेलं आहे. मला की प्रेज द लॉर्ड. देव बोलला आणि सर्व काही झालं असं म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दामध्ये देवाला काय म्हणायचं आहे, तुम्ही जे बोलता त्यामध्ये त्यावरच सगळं काय अवलंबून आहे. तुम्ही जे बोलता त्यावरच तुमच्या सगळं काही गोष्टी अवलंबून आहेत. मला की प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या
एक गोष्ट लक्षात घ्या की कमीत कमी बोला, कमी बोला पण चांगलं बोला. आमेन म्हणता है ना. महत्वाचं काय केलं पाहिजे? कमीत कमी बोला पण बोला मात्र काय बोला? चांगलं बोला. जे काही व्यर्थ आहे किंवा जे काही गोष्ट जे काही गरज नाही ती न बोललेलंच बरं. पण जी योग्य आहे किंवा जी गोष्ट आहे बोलली गरजेचं आहे किंवा योग्य आहे, चांगलं आहे, तेच बोलणं गरजेचं आहे. बोला प्रेज लॉर्ड, हालेलुया म्हणा. याकोबाचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि याकोबाचं की घोड्याला आपल्या कयात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात काय घालतो? लगाम घालतो. काय घालतो? लगाम घालतो. तर त्याचे शरीर आपण फिरवतो. काय करतो? घोड्याचं काय करतो? शरीर फिरवतो पण त्याच्या तोंडात लगाम घालतो. प्रेज लॉर्ड. आणि बघा एक आपण फिरतो. तारेही पहा की तेवढी मोठी असतात, प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात, तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगद्या लहानशा सुकानाने काय केलेली असते? फिरवली जातात. एवढा मोठा तारू पण लहानचा सुकानूच्या द्वारे काय करतात? त्या तारूला वळवण्याची ताकद असते. हालेलुया म्हणा. एवढा मोठा तारू पण त्या मोठ्या तारूला वळवण्याची ताकद असते. तसंच ही तुमच्या शरीरामध्ये लहानसा अवयव जे आहे ती जीभ, लहान अवयव आहे, जीभ आहे, पण त्या जिभेद्वारे काही वळवण्याची ताकद ती देवाने तुमच्या जिभेत दिलेली आहे. प्रेज लॉर्ड म्हणता का? हालेलुया. जी जीभ तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे त्या जिभेद्वारे ती ताकद परमेश्वर तुम्हाला दिलेली आहे ती वळवण्याची. हालेलुया म्हणा. ते वळवण्याची ताकद तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, म्हणून शब्दामध्ये, जिभेमध्ये हे खूप अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. आमेन. तसं जहाजाला दिशा देण्याची, कशाला? जहाजाला दिशा देण्याची, घोड्याला दिशा देण्याची एवढा घोडा, पण तसंच आज अनेकांना तुमच्या जीवनाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या सगळ्या गोष्टीला दिशा देण्याचं काम तुमच्या शब्दावर आहे, तुमच्या जिभेवर आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. पण काही लोक जिभेद्वारे जे योग्य बोलायला पाहिजे ती बोलत नाही, पण ते जिभेद्वारे नकारार्थी गोष्टी बोलत राहतात, जे नाही ते बोलत राहतात. उदाहरणार्थ, माझं बरंच होणार नाही, मी हे काम करतोय खरं पण मी ह्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही, माझ्यावर काही चांगलं घडणार नाही, नाही मला शेजार नाही नाही म्हणत बोलत असतात. हालेलुया. काय बोलत बसतात? नाही नाही नाही, माझं काही चांगलं होणार नाही, मी काम करतोय पण माझा मी यशस्वी होणार नाही, काय लोक मी ते करू शकत नाही, माझ्याने होणार नाही. नाही शब्द बऱ्याच वेळा मुखामध्ये लोकांच्या असतो आणि तेच शब्द नाही नाही म्हणण्यात ते वेळ घालवतात किंवा बोलत राहतात आणि त्यांच्या जीवनामध्ये नाही नाहीच होत बसतं. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया. आमेन आमेन म्हणतो. काय म्हणतो आम्ही? आम्हाला देवानी जिथं नाही काही वचन आहे तिथं आमेन म्हणायला लावलं. आमेन म्हणजे काय? होय म्हणा. काय म्हणा? होय. आमेन याचा अर्थ काय? होय. प्रेज लॉर्ड. आमेन याचा अर्थ काय? होय. देवाच्या वचनात नाही असं नाही, होय म्हणून आहे. आमेन म्हणता का? देव बी होय म्हणतोय, तुम्ही बी होय म्हणायला पाहिजे. पण अनेक वेळा लोक काय करतात की ते आपल्या जीवनाबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल, आपल्या लेकराबद्दल म्हणा, आपल्या पत्नीबद्दल म्हणा, किंवा स्त्रियांनी आपल्या पतीबद्दल म्हणा, किंवा स्वतःच्या गावाबद्दल कुठल्याही गोष्टी बाबतीत ते त्यांच्या शब्दाने ते काय करतात? नकारार्थी काही लोक बोलतात, पण काही लोक आपल्या शब्दानेच आपलं घर चांगलं वळण आणि चांगलं घडवतात. आमेन म्हणता कसं? हालेलुया म्हणा सज्जा. प्रेज द लॉर्ड म्हणा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून एक अशी बी काही लोक आहेत की आपण पाहतो की मला माहित आहे, माहित बी आहे म्हणते, ते विश्वास बी व्यक्त करतात, माझं कधीच चांगलं होणार नाही म्हणतात. प्रेज लॉर्ड म्हणतात, मी या कर्जातून बाहेर निघणार नाही, मी ह्या संकटातून बाहेर निघणार नाही असं वाटतंय मला, असं काय बी बोलत बसतात. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. मार्क 9:23 मध्ये येशू एका
वडिलाला म्हणाला, एका व्यक्तीला म्हणाला, जो वडील आपल्या मुलाला, आपल्या लेकराला प्रार्थना करण्यासाठी घेऊन आला होता, पण पहिल्यांदा मी पाहतो की शिष्य त्या मुलाला बरं करण्यास अपयशी ठरले. पण बायबलमध्ये मी पाहतो की तो वडील मग येशूकडे त्याला आणलं आणि वडील येशूला म्हणाला, शक्य असेल तर माझ्या, बघा वाचा 9-22 वचनापासून पुढे वाचा, मग तुम्हाला कळेल. याचा नाश करावा. बघा तो येशूला सांगतोय की या मुलाला सैतान याचा नाश करावा म्हणून पुष्कळदा याला विस्तवात म्हणा, पाण्यात म्हणा टाकत असतो. हा पुढे. पण आपल्या हातून काय होणे शक्य असेल तर आमच्यावर काय करा, दया करा, आम्हाला सहाय्य करा. म्हणजे कसे शब्द बोलतात बघा माणसं. कधी कधी देवालाही प्रार्थना करताना कशी प्रार्थना करतात माणसं, देवा शक्य असेल तर येऊ दे, देवा हे तुझी इच्छा असेल तर येऊ दे, देवा तुझ्या नाही का शक्य असेल तर. म्हणजे देवाला शक्य असेल तर असं कसं म्हणायचं. 23 वचनामध्ये काय म्हणाला प्रभू? येशू त्याला म्हणाला, असं कसं म्हणतोस तू, शक्य असेल तर असं कसं म्हणू शकतोस तू. प्रेज लॉर्ड म्हणा सर. असं अनेक शब्द माणसं बोलतात की शक्य असेल तर पास्टर करा प्रार्थना, झालं तर झालं, झालं तर झालं. म्हणजे मनात किंवा तोंडात मी 10 वेळा बोलायचं की शक्य असेल तर, झालं तर झालं, चला प्रार्थना तर करू, पण झालं तर झालं. हालेलुया. मग येशू पण त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. विश्वास बाळगणाऱ्याला काय सर्व काही काय आहे, शक्य आहे. पण अनेक वेळा मी पाहतो की शब्द जे आहेत की आम्ही विश्वासाचे शब्द काढत नाही, विश्वासाचे शब्द बोलत नाही, तर आम्ही नकारार्थी आमच्या सर्व जीवनामध्ये कधी कधी माणसं बोलत असतात आणि त्यावर सगळं काय अवलंबून असतं, लक्षात घ्या. हालेलुया म्हणा. म्हणून सकाळी उठल्या उठल्या एक तरी गोष्ट करू शकता, एक तर गप्प बसू शकता, तोंड पण ठेवू शकता, नाहीतर उघडलं तोंड तर चांगलं उघडा. लक्षात घ्या, एक चांगलं स्वतःबद्दल, आपल्या परिवाराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या कामाबद्दल एक गोष्ट बोलू शकता की मी आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. एक गोष्ट म्हणू शकता आपल्या लेकरांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल की आज मी कामाला चाललोय आणि त्या कामाला परमेश्वर मला आशीर्वाद देत आहे, माझं काम आशीर्वादित आहे, मी मौल्यवान आहे, माझी पत्नी, माझे लेकर आशीर्वादित आहे, देवाने दिलेलं ते माझ्यासाठी गिफ्ट आहे, देवाने दिलेलं ते मौल्यवान आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असं तुम्ही म्हणू शकता. आज मी ज्या कामाला स्पर्श करायला चाललोय, ज्या ठिकाणी मी पाय ठेवायला चाललोय किंवा जिथं मी चाललोय तिथं मला माझ्या जाण्याने आणि माझ्या तिथं जाण्याने मला परमेश्वर आशीर्वाद देत आहे आणि माझ्याद्वारे त्यांना पण देव आशीर्वाद देत आहे. असं बोलायला पाहिजे. कधी कधी असं म्हटलं मनातल्या मनात म्हणतात, मी जाईन तिथं पण होतीच असणार मला. हालेलुया. मी जाईन तिथं काय बिघडतं काय नाही, असं काही बोलत बसतात. प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, आपण आपले शब्द सांभाळले पाहिजे. आमेन म्हणा सर. हालेलुया म्हणा सर. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून 104 म्हणा, समस्येबद्दल बोलू नका. म्हणा समस्याबद्दल बोलू नका. कारणे भरपूर आहेत त्याच्याबद्दल बोलू नका. बघा, कारण पण असतात, समस्या बी असतात. असं नाही की समस्या नसतात, समस्या आहेत, अडचणी आहेत, अनेक कारण आहेत, पण ते बोलू नका. त्यापेक्षा जे चांगलं, समाधान, योग्य, आशीर्वाद ते शब्द बोला. आमेन का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. है की नाही. समजा तुमच्यामध्ये कुठली समस्या आहे, घरामध्ये कुठली समस्या आहे किंवा शरीरात कुठलं तर काहीतरी त्रास, काहीतरी जाणवतंय, पण बोलू नका. काय करू नका, बोलू नका त्या समस्येबद्दल. होय, काहीतरी पोटात दुखतंय, बोलू नका. पण पोटात दुखतंय काहीतरी, मग गाठ आहे का काय, चला बाबा, चला बाई, कॅन्सर आहे का काय बघा, एवढं काय बोलायची गरजच नाही ना. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे समस्या बद्दल है ना,
किंवा एक समस्या आहे, आर्थिक गोष्टीची समस्या, मग हे नाही, ते नाही, हे नाही. मी गेल्या रविवारी तुम्हाला सांगितलं, नाहीही बोलू नका. येशू काय म्हणाला, तुमच्याकडे काय आहे ते सांगा. प्रेज लॉर्ड म्हणता का? हालेलुया, प्रेज लॉर्ड. जे आहे ते बोला, आम्ही सांगितलं तुम्हाला. आमेन. मग आज आम्ही पाहतो की मोशे बद्दल बी आम्ही पाहतो की ज्यावेळेस मोशेला प्रभूंनी दर्शन दिलं, झाडामध्ये अग्नी पेटला होता त्या झाडामध्ये, आणि मोशे तिथं जवळ गेला. परमेश्वराचा आवाज आला, मोशे ज्या जागेत तू उभा आहे ती जागा पवित्र आहे. हालेलुया. आणि मग मोशेला परमेश्वर म्हणाला, मोशे तुला मी निवडलेला आहे, मी तुला निवडलेलं आहे. माझ्या लोकांची उरळी मी ऐकलेली आहे, माझ्या लोकांच्या वेदना मी पाहिलेल्या आहेत. आता त्यांना मला सुटका द्यायचा आहे, मला त्यांना उद्धार द्यायचा आहे. चल मोशे, जा माझ्या लोकांना सोडवायला. प्रेज लॉर्ड. मग तो नाहीचा शब्द, नाहीचा पाडा बोलू लागला. कुठला पाडा? नाहीचे शब्द बोलू लागला. मी कोण, मला नाही का, मला नाही जमणार. हालेलुया. मला माझं ते ऐकणार नाही. हालेलुया. काय शब्द बोलू लागला तो? माझं ते ऐकणार नाहीत, माझ्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत, ते म्हणतील की तुला दर्शन देवाने दिलं नाही. अशा प्रकारचे नाही 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 शब्द बोलत होता मोशे. परत शेवटी तो म्हणाला की परमेश्वर म्हणाला, तुझ्या हातात काय? परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हातात काय? तर मोशे म्हणाला, काठी आहे. बरं झालं काठी आहे म्हटला, नाही म्हटलं असं तर वेगळं झालं असतं. हालेलुया म्हणता. हालेलुया. तुझ्या हातात काय म्हणाला? फक्त तिथंच म्हटला काठी आहे. हा काठी आहे म्हणला. तर मग खाली टाक म्हणला देव. काय म्हणला? खाली टाक. आणि खाली टाकताच त्या काठीचा देवाने साफ झाला केला. लगे मोशे म्हणाला, अरे बापरे, साफ झाला. परमेश्वर मला मोशेला, पळ नको, तिची शेपटी धर. आणि शेपटी धरलं तर सापाची परत काठी झाली. हालेलुया. हालेलुया. देव त्याला म्हणत होता, तुझ्याकडे नाही नाही होतंय ना, पण तुझ्याकडे काठी आहे ना, याच काठीने मी चमत्कार करणार आहे. आणि तेव्हा त्याला दाखवलं की त्या काठीचा मी साफ करतोय, आणि त्या सापाचा मी सुद्धा काय करतोय? काठी करतोय. नाही फक्त म्हणू नको. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा सगळं. मग या ठिकाणी मग परत मोशे म्हणला, मला बोलता येत नाही. परत नाही. काय कायचं नाही हे शब्द निघूनच जात नाही कधी. मला काय येत नाही, बोलता येत नाही. देव मग म्हणला, रागवला, म्हणला आता हालेलुया. म्हणला तुझा आरोन नाही का भाऊ, तू त्याला बोल, त्याला सांग, आणि तो बोलेल. म्हणजे कुठवर नाही म्हणतात काय काय वेळेस. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बघा काय काय वेळेस देवाला बी कळतं काय नाही काय आहे. म्हणा शेजारच्या म्हणा, देवालाही कळतं काय नाही काय आहे. नुसतं नाही नाही असून काय काय नाही नाही म्हणतात. प्रेज लॉर्ड म्हणा. बायबल सांगतं तुझ्याकडे काय कुणी मागितलं त्याला काय म्हणू नको, नाही म्हणू नको, त्याला तू दे. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. नाही हे शब्द तुमच्यामध्ये शोभत नाही. हा शब्द तुमच्याकडे आहे, हा शब्द पाहिजे. आमेन म्हणा. होय म्हणून तुमचा शब्द पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा शेजारच्याला, तुमच्या शब्दात चमत्कार आहे. मग तुम्हाला असे शब्द बोलायचे आहे, चमत्काराचे शब्द बोलायचे आहे, मिराकलचे शब्द बोलायचे आहे, चांगले स्वतःला धीर देण्याचे शब्द बोलायचे आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीचे भविष्यवाणीच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत. आमेन म्हणता का? हालेलुया. जीवन बदलणारे शब्द बोलायचे आहेत. आमेन म्हणता का? कुठले शब्द बोलण्याची गरज आहे? जीवन बदलणारे शब्द. आमेन. चांगले शब्द. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. तर एक गोष्ट करू नका, हे बोलू नका, निराशेचे शब्द पण बोलू नका. कुठले शब्द? मुखातून निघणारे शब्द म्हणजे निराशेचे शब्द तुमच्या मुखात नाही आले पाहिजे. ख्रिस्ती लोकांच्या मुखात तरी नाही शब्द शोभत नाहीत, निराशेचे शब्द तर शोभत नाहीत. ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये हे चांगले शब्द शोभणारे आहेत. लक्षात घ्या. बोला ना. प्रेज लॉर्ड. म्हणून इफिसकारास पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 9 वचन आपण वाचणार आहोत. 29 वचन, सॉरी, इफिस त्याचा 4 अध्याय 29 वचन. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. कसलेच कुचके भाषण न निघो. हालेलुया. आता कुचकं भाषण म्हणजे काय? देवाला कुचकं बोलू नका. देव म्हणतो कुचकं नको तुमच्या मुखात. तुमच्या मुखात खरे जीवनाचे
जीवन देणारे शब्द तुमच्या मुखात पाहिजे देवाला. मला क्या आमेन आमेन आमेन. कुचके शब्द नकोय. ते कुचके शब्द काही कामाचे नाही. आमेन का? आमेन आमेन. कुचके शब्द काही कामाचे नाही. जे घाणेरडे शब्द आहेत ते काय कामाचे नाही. नकारार्थी शब्द काही कामाचे नाही. जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध जे शब्द आहेत ते काही सुद्धा कामाचे नाही. हालेलुया. मला सजा. हालेलुया. तर बायबल सांगतं तुमच्या मुखातून कसलेच, म्हणजे असं थोडं सुद्धा नाही, देवाची अपेक्षा आहे की देव म्हणतो कसलाच तुझ्या मुखातून कुचकं भाषण नाही झालं निघाला पाहिजे. कसलाच कुचकं भाषण, कसलाच कुचका शब्द, चुकीचा शब्द मुखातून निघलं नाही पाहिजे असं देव म्हणतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुढं वाचूया. पण गरजेप्रमाणे उन्नती करता, म्हणजे गरज असेल गरजेप्रमाणे जे गरज आहे ते, आणि ती बी उन्नती करता. कसल्या करता हो? उन्नती करता. चांगलं वाढी करता, उन्नती करता. हा, जे चांगले तेच मात्र तुमच्या मुखातून शब्द निघू द्या. आमेन का? आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. कसलाच तुमच्या मुखातून शब्द निघाला पाहिजे. जो व्यक्ती कुचके शब्द त्याच्या मुखात निघतात, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जी शब्द सुधार झालेला आहे, त्याचा शब्द नीट नाही, तो धड कसलाच देवात नाही. त्या झाडाला चांगलं झाड म्हणताच येत नाही. हालेलुया. प्रार्थना करणारा व्यक्ती आहे पण त्याच्या मुखातून कुचके शब्द निघतात, जे शोभत नाहीत असे शब्द निघतात. मग तो व्यक्ती देवाच्या झाडामधला, ख्रिस्ताच्या झाडामधला नाहीये. कारण येशूने म्हटलं चांगलं झाड हे कशावरनं कळणार आहे? चांगल्या फळावरनं कळणार आहे. पण चांगलं फळ कशावरनं आहे? पहिलं तोंडातलं फळ. प्रेज लॉर्ड म्हणता कसं झालं? पहिलं कुठलं फळ? तोंडामधनं निघणारं फळ हे सगळ्यात पहिलं फळ दाखवणारं फळ आहे. हालेलुया. मला सजा. जर तुम्ही प्रार्थनाशील व्यक्ती आहात तर तुमच्या मुखातनं कळणार आहे तुम्ही किती प्रार्थनेत आहात. प्रेज लॉर्ड म्हणतात. तुम्ही प्रार्थना व्यक्ती आहात तर तुमच्या तोंडातले शब्द सांगणार आहेत की तुम्ही किती आध्यात्मिक प्रार्थनेची व्यक्ती आहात. तुम्ही उन्नती करता आहात का एखाद्या नाशा करता आहात हे कशावरनं कळणार आहे? तुमच्या शब्दावरनं कळणार आहे. हालेलुया. मला नुसतं नावाला प्रभू प्रार्थना करून काही फायदा नाही. मुखातनं काय शब्द निघतात, आठवड्याभरामध्ये काय काय शब्द मुखातून काढतो, ह्याच्यावर सगळं काय अवलंबून आहे. लक्षात घ्या मंडळी. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून बायबल सांगतं कुचकं शब्द निघले नाही पाहिजे. गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघले पाहिजे. पुढे काय म्हटलेलं आहे? यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. हालेलुया म्हणा. हालेलुया. आता तुमच्या शब्दाने माणसाला कृपादान प्राप्त व्हावं. तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने माणूस इन्करेज व्हायला पाहिजे. तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने माणसाची घडण झाली पाहिजे. तुमच्या निघणाऱ्या मुखातल्या शब्दाने तुमचे लेकरं चांगले प्रोत्साहित झाले पाहिजे. तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने तुमच्या लेकरांना आशीर्वाद मिळाला पाहिजे. तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने तुमची पत्नीला, तुमच्या परिवाराला आशीर्वाद मिळाला पाहिजे. हालेलुया म्हणता कसं? हालेलुया. नुसतं सहज ऐकून घेऊन सोडू नका. जर तुम्ही शब्द नीट चांगलं काढत नाही तर तुम्ही अपेक्षा करू नका आशीर्वादाची. जबाबदार मग तुम्ही आहात. जर शब्द नीट काढत नाही मुखातनं तर तुमच्या समस्येला, तुमच्या घरातल्या अडचणीला, तुमच्या घरातल्या शापाला, तुमच्या कामातल्या आर्थिक समस्येला कारणीभूत तुम्ही आहात. जबाबदार मग तुम्ही आहात. लक्षात घ्या. जर शब्द नीट काढू शकत नाही तर मग अडथळे स्वतः तुम्ही आहात. जबाबदार तुम्ही आहात. तुमच्या पत्नीबद्दल तुम्ही चांगले शब्द काढू शकत नाही तर तुमची पत्नी बिघडण्यामध्ये आणि तुमची पत्नीवर शाप येण्यामध्ये तुम्ही जबाबदार आहात. तुमचे लेकराबद्दल तुम्ही जर चांगले शब्द काढत नाही आणि तुमचे लेकर वाईटावर किंवा वाईट गोष्टीमध्ये, शापामध्ये असतील तर त्याची जबाबदारी तुम्ही आहात. तुम्हाला जबाब विचारणार परमेश्वर. तुम्हाला त्याची जबाबदारी विचारणार की तू असे शब्द पेरल्यामुळं, तू तुझ्या मुखातनं बोलल्यामुळं ती निर्माण त्या शब्दाने निर्मिती झालेली आहे. ती शब्द गेलेला माघारी येत नाही. लक्षात घ्या. तो शब्द कार्य करतो. लक्षात घ्या. जर कोर्टाने म्हटलं ह्याला फाशी द्या, त्या शब्दाला किंमत आहे. लक्षात घ्या. हालेलुया म्हणता का? ती किंमत तुम्हाला कधी कळत माहिती का? कोर्टात गेलं का आणि कोर्टाने जर म्हटलं ना असं फेकलं ना शब्द की ह्याला 20 वर्षाची, एकदा शब्द निघाला मग कुणाचा बाप म्हणला तर तुम्हाला जेलमध्ये जाण्यामध्ये अडवू शकणार. जेलमध्ये जावंच लागणार.
हालेलुया मला त्याचं हालेलुया. महत्व कशाला आहे? जज जिथं बसलाय त्याच्या शब्दाला महत्व देतात. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. म्हणा की आमेन. आमेन. हालेलुया म्हणता का? हालेलुया. 20 त्याच 20 मध्ये 5वा अध्याय काढा. त्याच 20 मध्ये करासपत्रामध्ये 5वा अध्याय आणि 3 वचनापासून पुढे वाचूया. पटकन वाचा. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे चार कर्म सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघालं नाही पाहिजे. हे चार कर्माचे शब्द हे शोभत नाहीत पवित्र जनांच्या लोकांना, प्रार्थनेच्या लोकांना. हे अशुद्ध शब्द, लोभाचे शब्द हे प्रार्थनेच्या पवित्र जनांच्या मुखात शोभत नाही. हालेलुया. काही लोक प्रार्थनेचे हे उंदरा, हे कुत्र्या, हे शोभत नाही तो. आणि प्रार्थनेचे म्हणे असं मी म्हणतो आम्ही प्रार्थनेचे. ख्रिसमसचा त्या घरावर स्टार लावून काही फायदा नाही. ते स्टार नका लावू. मग इथं स्टार सारखे शब्द काढा. आमेन का? आमेन. आमेन. हालेलुया. 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 ती लाइटिंग करून काय? इथं लाइटिंग काय चालली ती बघा. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पण शब्द पवित्र जनांना शोभते. मला शेजार शोभता असं बोलावं, शोभता असं बोलावं, शोभल तर असं बोलावं. नीट जर काय त्यापेक्षा बोलू नका. त्यापेक्षा बोलू नका. प्रेज लॉर्ड. हा पुढे. तसेच अमंगळपण, तसं अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो. हे बोलू नका. शोभत नाही प्रार्थनेच्या लोकांना टवाळे करायला. आमीन म्हणा नाही. आमीन. आमीन. टवाळे करायला शोभत नाही. बाष्कळ व्यर्थ गोष्टी बोलायला शोभत नाही पवित्र जनांना. त्यासाठी तुम्हाला ती जीभ दिली नाही. व्यर्थ शब्द बोलायला जीभ नाही. व्यर्थ बोलायला तो समय नाही. हालेलुया म्हणता का? हालेलुया. टवाळी तर मुजीबात नाही. मी मस्करी करत होतो. काही पवित्र जनांना शोभता का मस्करी करायला? कधी कधी खरं बोलत जाते तर नंतर म्हणतात ले रागाला पुढच्याला मी मस्करी करत होतो. जरा लय हुशार असतात काय काय माणसं. हालेलुया म्हणता का? हालेलुया. म्हणजे खरं बोलले जाते. मुद्दामून लय खतरनाक शब्द बोलले जातात. आणि चिडला का रागाला, अरे दोस्ता मी मस्करी करत होतो. कशाला मस्करी करायची? हालेलुया म्हणता का? हालेलुया. बोला ना. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता माणसं कधी कधी आहेत ना चांगलं मस्करी करत बसतात. चांगलं मस्करी करत बोलत बसतात. मस्करी बोलत 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 लगेच भांड्याचा आवाज सुरू होतो. लगेच भांडण्याचा आवाज. चांगले बोलत होते का? बोलता बोलता व्यर्थ बाष्पळ गोष्टी बोलायला सुरू केलं. बाष्पळ करता करता टवाळी सुरू केली. हळूहळू बोलता बोलता चुकीचे शब्द निघायला आले आणि त्याच्यात एक लागला. मग घरात भांडण सुरू होतं. हालेलुया. हालेलुया. पुढं वाचूया. ती उचित नाहीत. ती उचित नाही तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो. आणि ते पेक्षा काय व्हायला पाहिजे? उपकार स्तुती. हालेलुया म्हणा सजा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. म्हणा शेजार चला चांगले बोला. चांगले बोला. म्हणा चांगले बोला. चांगले बोला. आपल्या लेकरांना आपल्या लेकरांना संपत्ती देता, संपत्ती देता. पैसे देता, पैसे देता. सोनं घेऊन देता. सोनं घेऊन देता. पण त्यापेक्षा चांगले शब्द द्या. पण त्यापेक्षा चांगले शब्द द्या. देतो तुझ्या अकाउंटवर 2000 रुपये. उपकार केले का नाही? हालेलुया. हालेलुया. पोरगही म्हणतो उपकार केला का? बाप आहे जन्म कशात दिला? हालेलुया. हालेलुया. 2000 3000 देता पण शब्द काय देता? देतोय तुला पण तू बेकार आहेस रे. काहीच असं नाही. बेकारच होते. हालेलुया. हालेलुया. बोला ना. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या लेकरांना काय देता? जुन्या करारामध्ये आई वडील लेकरांना शेवट देताना आपल्या शब्दाने आशीर्वाद देत होते. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 27वा अध्याय आणि 11 वचनामध्ये आपण जागेल्यानंतर कळेल की तुम्ही तुमच्या मुलांना संपत्ती देताय पण तुमच्या मुखाने आशीर्वाद देताय का शाप देताय? प्रेज लॉर्ड म्हणा. प्रेज द लॉर्ड. बघा पैसा देताय, संपत्ती देताय, सोनं देताय पण त्याच्या बरोबर आशीर्वाद देताय का तोंडाने? हालेलुया. हालेलुया. है का नाही? काय देताय मग? बरोबर का नाही? प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग या ठिकाणी उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 27 अध्याय 11 वचन. यावर याकोब आपली आई यावर याकोब आपली आई रिबेका
रिबिका हिला म्हणाला. कारण काय म्हणाला माहिती आहे का, याकोब त्याच्या अगोदर स्टोरी सगळी काढायचं म्हटलं तर, सांगायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही. पण तुम्हाला थोडं सांग, इसाक ज्यावेळेस पूर्ण म्हाता झाला, पूर्ण जाणी मरणार आहे, त्याला नाही का कळालं त्या गोष्टी. मी आता देवाकडे जाणार आहे, पण त्याने सांगितलं आपल्या लेकरावर जास्त प्रेम. बघा घरामध्ये पण पार्सटी चालते, बाप एकावर करतो आई एकावर करते, तसं या घरामध्ये पण होतं. इसाक काय करायचा, येसावर प्रेम करायचा. काय करायचा, कारण त्याला मटण खायला तो. हालेलुया. आणि आई कुणावर प्रेम करायची, याकोबावर प्रेम करायचं. मग असे बी काही लोक जे आपल्यावर जे चांगलं आपल्यामध्ये त्याला चांगलं बोलायचं आणि दुसऱ्याला जीड करणारे शब्द बोलायचे. हालेलुया. मग पण आईला ऐकलं की जा, एसावाला म्हटला पैसा की जा मला काहीतरी बनवणार नाही का मस्त, आणि मग मला तुला काय द्यायचं आहे, आशीर्वाद द्यायचा आहे. आणि मग एसाव पण म्हटला आता बापरे, बापाकडून काय घ्यायचं आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे, चला काहीतरी. मग तो गेला पारत करायला, शिकार करायला. आणि मग तोपर्यंत आई त्याला म्हणाली की पहा तुझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे. याकोब नाही का, याकोब आईला म्हणाला की तू तर म्हणती जा नाही का आशीर्वाद गेला, पण तुझा भाऊ काय आहे, माझा भाऊ काय आहे, केसाळ माणूस आहे, आणि मी तर केस रहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादाऐवजी काय मिळेल, शाप मात्र मिळवेल मी. त्याला ती बी भीती होती शब्दामध्ये, ती पण एक सामर्थ्य त्याला माहिती होतं की जर बापाने आशीर्वाद दिला तर ठीक आहे, पण बापाने जर शाप दिला तर काय करायचं. मग आईला तो म्हणू लागला, महत्व आहे. प्रेज लॉर्ड मला करे. हालेलुया. मला परिस्थिती काही असो, तुम्ही तुमच्या मुखाने लेकरांना, आपल्या जीवनाला, परिवाराला, जीवन साथीला आशीर्वादाचे शब्द बोला. किती जणांना पटते, हात वर करून म्हणतील आमेन. हालेलुया. मला सांगा हालेलुया. काय लोक म्हणतात बायकोला तू पहिलेले चांगली होती पण आता म्हशी सारखी दिसते, मग ती अजून म्हशी सारखीच होती. हालेलुया. पण तुम्ही असं म्हणायला पाहिजे तू पहिले चांगली होती, चांगलीच होती, आता पण त्यापेक्षा सुंदर दिसत आहे. मग ते 10 वेळा गपचूप जाईल आरशामध्ये, तर जरा लेस म्हणतात मला चांगली दिसते. मग तेच म्हणून जरा अजून किती सुधारल्यावर, अजून किती छान झाल्यावर किती म्हणते. हालेलुया. हालेलुया. पण काय बायका म्हणतात लग्नातच यांचं लय होतं, लय चांगले छान सुंदर आहे, पण त्या दुःखाची बात नाही. हालेलुया. ती डेट पण लिहून ठेवतात की लग्नात त्यांनी ह्या वेळेस मला एवढं साडी नेली, एवढं ह्या हॉटेल 10 वेळा बघतात. लग्नानंतर ह्याच हॉटेलमध्ये नेलं, तिथून नेलंच नाही, नीट बोलतच नाही. हालेलुया. याकोबाला माहित होतं वडिलांनी जर चाचपून बघितलं, हालेलुया, काय देईल, आशीर्वादाची काय देईल, शाप मग मिळवेल तुम्हाला. पुढं त्याची आई त्याला म्हणाली, हा माझ्या बाळा. पुढं मग त्याचा बाप इसाक त्याला म्हणाला, 12 वचन वाचलं. माझा बाप मला कदाचित चाचून पाहिजे आणि मी त्याला ठगवत आहे असे त्याला दिसून येईल. असं काय येईल, दिसून येईल. मग आशीर्वादाच्या ऐवजी शाप मात्र मी मिळवेल. आणि आशीर्वादाच्या ऐवजी काय मिळवेल मी, शाप मात्र मी मिळवेल. मला शेजारच्याला आपण काय मिळवत आहात, तुमच्या शब्दानेच तुम्ही आशीर्वाद मिळवता, तुमच्या शब्दानेच तुम्ही समस्या मिळवता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सतत काय बोलतात त्याकडे आज लक्ष द्या. कामातल्या लोकांबद्दल काय बोलतात सतत लक्ष द्या. शेजाऱ्या पाजाऱ्याबद्दल काय बोलतात ते लक्ष द्या, आणि ते बोलण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. प्रेज लॉर्ड. काय केलं कामात चाललंय, ते बॉस आहे ना, ते काळं बॉस आहे ना, ते बेकार आहे, ते असं आहे, ते तसं आहे, आणि मग ते तसंच होतंय. हालेलुया. ते बुटकं कुठलं किंवा काय बी बोलत असतात. शाळेतले मुलं बी टीचरला असला आहे, लेस बेकार आहे, माझा शिक्षक तर लेस डेंजर आहे, डेंजरस होतो. सगळं आपल्या शब्दावर अवलंबून आहे.
म्हणा की प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या कामावर माझी ती जे आहे ना पार्टनर लेस बेकार आहे, कपटी हृदयाचे तसंच होती. कपटी नसताना कपटी बनवता बोलून. हालेलुया. हालेलुया. म्हणा बोलून तुम्ही चांगलं करू शकता. बोलून तुम्ही चांगलं करू शकता. चांगलं बोलून तुम्ही चांगलं करू शकता. चांगलं बोलून तुम्ही चांगलं करू शकता. आमेन का? आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणू शकता माझ्या कामावर मी आशीर्वादित आहे, माझं कामाचं ऑफिस आशीर्वादित आहे, माझ्या कामावरचे लोक आशीर्वादित आहेत, माझा बॉस आशीर्वादित आहे, माझं संपूर्ण आशीर्वादित आहे, बारामती आशीर्वादित आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणा की प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नावं ठेवायचं तिथंच राहायचं, काय फायदा. हालेलुया. हालेलुया. जेवणाला मी घरात नावं ठेवायचं, खायचं आणि झोपायचं. खायचं तर खरं पण नावं ठेवायचं. कधीतरी चांगलं बोलू शकता ना. जे नेहमी चांगलं बोलत नाही त्यांना म्हणतोय हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कधीतरी सुरू येऊ द्या चांगला. पण मी सांगतो देव म्हणतो नेहमी तुमच्या मुखात चांगले शब्द पाहिजे. म्हणा की प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नेहमी शब्द चांगले पाहिजे. हालेलुया म्हणा. हालेलुया. हालेलुया म्हणा सैसा. हालेलुया. बघा 27व्या अध्यायामध्ये आपण येऊया तिकडं आणि पुढं या आई पुढं काय म्हणाले वाचा पटकनी 13 वचन. हा 27वां अध्याय 13. त्याच्याही त्याला म्हणाले माझ्या बाळा हा ऐक करडे घेऊन ये. आणली आणि मग तिने सगळं पक्वान तयार केलं तिनं. आणि मग याकोबाने काय केलं त्याने का त्या आईनं जसं त्याला कपडे वगैरे घातले तशा प्रकारचा सुगंध सगळं काय ते सगळं झालं. आणि याकोब त्या इसाका पुढे गेला आणि याकोब इसा पुढे गेला. 26 वचन वाचा. मग त्याचा बाप इसाक त्यास म्हणाला माझ्या मुला जरा जवळून माझे चुंबन घे रे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग याकोब अरे बापरे जवळ बोलवले आता. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण काय काय म्हातारं लयच कापगाव दिसतंय. हे शब्द शोभत नाहीत. हालेलुया. 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 माझ्या मुला काय म्हणाला तो माझ्या मुला. माझ्या मुला. कधी कधी काही लोक आई आणि वडील लेकराला असं कधी माझ्या मुला म्हणायचं तर लांब राहिलं. हे माकडा हे सैताना कसं व्हायचं बरे. काहीतरी मीटिंग आली पास्टर लेकरू सुधारावून प्रार्थना करा. देव म्हणतो तुझं तोंड बदल पहिलं. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रार्थना करायला होतो माझ्या सेवकाला 24 तास लेकरा बदल सैतान आहे, माकड आहे, कुत्रा आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग माझ्या मुला काय म्हणाला तो माझ्या मुला. माझ्या मुला माझ्या माय डिअर सन. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय मुली. हालेलुया. हालेलुया. कधीतरी बोलल्यावर मग असंच अचानकच बघते तेवढावर घेऊन बघते लेकरू. रोज बोलल्यावर मी म्हणतो चांगलं आहे. आमेन. आमेन. हालेलुया. माझ्या मुला जरा जवळ येऊन माझे काय घे चुंबन घे. चुंबन घे. पुढे त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले. त्याने जवळ जाऊन त्याचे काय घेतले चुंबन घेतले. हा पुढे तेव्हा त्याने त्याच्या त्याच्या वस्त्राचा काय घेतला वास घेऊन. बाप पिले हुशार असतो म्हणा. आमेन. आमेन. म्हणा बाप हुशारच पाहिजे. बाप हुशारच पाहिजे. हालेलुया म्हणा सजा. हालेलुया. मग तो जवळ गेला चुंबन. आवाज तर याकोबाचा आहे पण वास येसावाचा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग वास घेऊन आशीर्वाद तो दिला असा. कारण त्याच्या अगोदर मग काय मला माहिती का तू माझा मुलगा येसावाच आहे का 24 वर्षांना. मग तो म्हणाला होय मीच आहे. तो म्हणाला ते मजकडे आण. मग माझ्या मुलाने आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत पुढे पुढे आपण पाहूया. मग वास घेऊन आशीर्वाद तुला तो असा वाचा. हा पहा परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. हालेलुया. आणि मग तो आशीर्वाद घेतो. शब्द निघत आहेत याकोबाच्या मुखातनं. आपल्या लेकराबद्दल शब्द निघत आहेत. आणि मग तो म्हणतो की माझ्या मुलाचा परमेश्वर दिलेल्या आशीर्वाद शेताप्रमाणे माझ्या मुलाचा काय येत आहे सुगंध वाचत आहे. देव तुला आकाशाचे दैवत पृथ्वीवर सुपीक जमीन आणि विपुल धान्य द्राक्षरस देऊ.
तू लोक तुझी काय करो, सेवा करो, वंश तुला नमोद, तू आपल्या भावबंधाचा स्वामी हो, तुझे सहोदर तुला नमोद, तुला शाप देणारे सगळे काय हो, शापग्रस्त होत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत. इसाकाने याकोबास आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपल्या बाप इसाक याच्या जवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ शिकारी उरकायला घरी आला. हालेलुया, हालेलुया. आशीर्वाद घेऊन गेला. प्रेज लॉर्ड. आशीर्वाद घेऊन गेला म्हणजे काय, वडिलांनी मुखातने आपल्या मुलाला काय दिला, आशीर्वाद दिला. हे काय शिकतो तुम्ही आपण काय शिकतो, संपत्ती सोना प्रॉपर्टी हे सगळं देतो, पण आपल्या मुखाने आपल्या लेकरांना आपल्या परिवाराला आपल्या भविष्याला आशीर्वाद दिला पाहिजे. तुम्ही म्हणा की आमेन 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 आमेन. हालेलुया म्हणायचं. हालेलुया. मग पुढं मग त्याने रुचकर पक्वान तयार करून आपल्या बापाकडे आणले. त्याच म्हणाले माझ्या बाबांनी उठून आपल्या मुलाने आणलेले घराचे मांस खावे, मला आशीर्वाद द्यावा. काय द्यावा, आशीर्वाद द्यावा. आणि 32 वचन म्हटलेलं आहे. हे ऐकून त्याचा बाप इसाक त्यास म्हणाला तू कोण. त्याने म्हटले मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव. तेव्हा इसाक अतिशय कपायमान होऊन म्हणाला तर पारख करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन मजकडे जो आला आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन त्यास ज्यास आशीर्वाद दिला तो कोण, तो आशीर्वादित होणारच. काय म्हणाले याकोब, आशीर्वादित होणारच. जर मुखातनं आशीर्वादाचे शब्द काढले तर आशीर्वाद होणारच. आमेन म्हणा की सगळं समजते का तुम्हाला. याकोब काय म्हणाला, त्याच्या मुखातनं जे शब्द निघाले आपल्या मुलाबद्दल आशीर्वादाचे त्याच वचनाप्रमाणे तो बोलला की मी बोललोय ना, माझ्या शब्दाने तो आशीर्वादित होणारच. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काही लोक म्हणतात मुलाला तुझ्यावर थोडी अवलंबून आहे, आता म्हातारपणे मला सांभाळत असतो रे, आता कोपऱ्यात ठेवणार मला तू लय बेकार आहेस मला माहिती आहे. काय ते सुटर बोलत बसतात. हालेलुया, हालेलुया. म्हातारी बायको म्हातारी होत चालली का. तुम्ही गेल्यावर मी अनाथ आश्रम शोधेन बाबा, कुठला तर वृद्धाश्रम मध्ये मी बघावं लागेल बाया, मला ह्याच्यावर अपेक्षा नाही हो माझी. तुम्ही आहे तो पण मी आहे बघा. हालेलुया. असं काय बी जेवता नव्हतं, काय करू तुम्हीच सगळं आहे बाबा. या पोरीवर पण अपेक्षा नाही आणि या पोरावर तर अजिबात अपेक्षा नाही. कुठलं तर वृद्धाश्रम बघायचं आणि मग मी राहीन दिवस काढीन बाया. हालेलुया. अगोदरच प्लॅन चालू होतं काय करायचं. हालेलुया, हालेलुया. बोलताना जरा जपून. आमेन आमेन. बोलायचं तर चांगलं बोलायचं, नाहीतर बोलायचंच नाही, काहीच बोलायचं नाही. हालेलुया म्हणायचं. हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि मग तो आशीर्वादित होणारच असं तो बोलला. आमेन आमेन. त्याला आशीर्वाद माझ्या मुखात शब्द निघालेत ना, त्याप्रमाणे तो काय होणार, आशीर्वादित होणार, आशीर्वादित होणारच. आमेन म्हणा सेजा. आमेन. हालेलुया, हालेलुया. 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 म्हणून माझ्या प्रियांनो नेहमी आपल्या लेकरांबद्दल काय करा, आशीर्वादाची गोष्टी बोला. म्हणा की आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. एक वचन काढूया, नीतिसूत्र त्याचा 15वा अध्याय. आणि आपण इतर वचन वाचून थांबणार आहोत. पुढच्या रविवारी आपण थोडस या शब्दाच्या प्रमाणे काही गोष्टी आपण पाहणार आहोत. शब्द मध्ये सामर्थ्य आहे. आमेन म्हणा. आमेन. मला शब्दामध्ये सामर्थ्य आहे. शब्दामध्ये सामर्थ्य. हा 15वा अध्याय 1 ते 2 वचन वाचा. थोडं हिंदी मध्ये वाचलं तर तुम्हाला कळेल. जरा वाचा हिंदी. कोमल उत्तर सुनने से गुस्सा ठंडा हो जाता है. क्या ठंडा हो जाता है, गुस्सा ठंडा हो जाता है. म्हणजे शब्दामध्ये सगळं काय आहे. आमेन म्हणा. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. जो शब्द जे आहे, जर तुमच्यामध्ये जे शब्द सौम्यतेचे शब्द असतील, तुमच्यामध्ये जे शब्द कोमल सारखे नाही का, कोमल है ना, हिंदी में कोमल शब्द, त्याने माणसाचा काय राग होतो, शांत होतो म्हटलेलं आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हा पुढे. परंतु कटु वचन से क्रोध भड़क उठता है. अरे कटु वचन से क्या होता है, क्रोध भड़क उठता है. क्रोध भड़क उठता है. कटु कुचक भाषण
चुकीचं भाषण, चुकीच्या शब्दाने क्रोध वाढतो, पण योग्य शब्दाने माणसाचे गैरसमज निघून जातात, माणसाचा क्रोध शांत होऊन जातो. प्रेज लॉर्ड. हा पुढे बघा 15:1 वचन 15:1 हा आणि 2 वचन. बुद्धिमान ज्ञान का ठीक बयान करते. पुढे हा आमेन हालेलुया. बघा मूर्खाच्या तोंडातून एक मूढता उभं राहते. हालेलुया. इथं मराठी म्हटलंय सुज्ञानी जीवा सुज्ञान वदते. काय करते? पण मूर्खाच्या मुखातून काय निघतात? मूर्खता बाहेर पडते. हालेलुया. 4 वचन. शांति देने वाली बात जीवन वृक्ष है. काय? चांगले शब्दामध्ये जीवनाचं झाड आहे. झाडाप्रमाणे शब्द आहेत ते. कळते का? जीवनाचं झाड. एक झाड जे आहे ते जीवन देणार आहे ना. एक जी शब्द जे आहे जीवन देणारे, जीवन देणारे, पुन्हा नव जीवन. जीवन म्हणजे काय? नवीन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का? जुन्या करारामध्ये देवानी सगळे झाडे केली होती, सगळ्या झाडाचे फळ होते, पण त्यामध्ये जीवनाचं फळ देणारं झाड होतं, जीवनाचं झाड होतं, आणि ते फळ सुद्धा खाण्यासाठी देवानी बनवलेलं होतं. मला क्या आमेन. मला काही लोक आपल्या तोंडाचं फळ खातात, काही लोक आपल्या तोंडाचं फळ खातात, नाशाचं फळ खातात किंवा जीवनाचं फळ खातात. हालेलुया. मग या ठिकाणी जीवेची सौम्यता, जीवेची सौम्यता म्हणजे शांती देणारी बोल, शांतीचे शब्द, चांगले शब्द जीवनाचा वृक्ष आहे. आमेन. हालेलुया. कशाचा वृक्ष आहे? जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंतःकरणाला काय करते? विदारते. परंतु उलट फेर की बात से आत्मा दुखित होता है. हालेलुया. है ना. बोलल्या म्हणे का मारलेला वन बुजतो, मारलेला वन बुजतो, पण बोललेला वन बुजत नाही. असंच राहतो तो वन. बोललेले शब्द तसेच राहतात, त्या निर्मिती होत असते. प्रेज लॉर्ड. शब्दामध्ये ती क्रिया करायची शक्ती आहे, निर्माण होण्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे. म्हणून येशू म्हणाला, जर तू डोंगराला असं बोलशील, तुझ्यामध्ये जो काही विश्वास आहे त्या विश्वासाने डोंगराला बोलशील की हे डोंगरा समुद्रात जा, आणि तो तुमच्या बोलण्याप्रमाणे, तुमच्या मुखातील शब्दाप्रमाणे तो डोंगर काय होईल? समुद्रात जाईल. एवढं ताकद आहे त्या बोलण्यात, सामर्थ्य आहे. डोंगर सुद्धा सरकणार. डोंगर म्हणजे तुमच्या पुढची समस्या, आजार. डोंगर म्हणजे तुमच्या पुढचा अनेक प्रकारचे आर्थिक कर्ज बंधन. डोंगर म्हणजे तुमच्या पुढच्या घरातल्या अनेक समस्या, अपयश, अनेक प्रकारचे सर्व प्रकारचे स्ट्रगल, हे ते सगळं काही डोंगर तुमच्या पुढे आहे. पण ते डोंगर काढून टाकण्याचं सामर्थ्य देवाने तुमच्या मुखात दिलेलं आहे, तुमच्या तोंडात देवाने ते दिलेलं आहे. तुम्हाला ते शब्द काढायचा आहे आणि ते डोंगराला बाहेर काढायचं आहे. तुम्हाला काढायचं, ते डोंगराला सरकवायचं आहे. कोणाला काढायचं आहे? अनेक डोंगर आहेत. जर तुम्हाला एकेकाला विचारलं तर तुमच्या पुढं अनेक डोंगर आहेत. म्हणजे काय काय समस्याचे डोंगर तुमच्या पुढे आहेत. मग त्या डोंगराबद्दल बोलण्यापेक्षा त्या डोंगराला सरक म्हणा. आमेन. हालेलुया. त्या डोंगराबद्दल बोलायची गरज नाही. एवढा मोठा डोंगर आहे, एवढं मोठं हे आहे, हे असं आहे, हा असा माझा आजार आहे, असा रिपोर्ट आहे, माझा असं आहे, माझा असं घरातलं आहे, ते आहे, असं बोलत बसू नका. समस्येबद्दल घरात बोलत बसू नका. त्या समस्येला धमकवायच्या गोष्टी बोला. प्रेज लॉर्ड म्हणा का. हालेलुया. हालेलुया. महत्वाचा आहे शब्द. आमेन. मग तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला आशीर्वादाचे शब्द बोलायचा आता लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या लेकरांना आशीर्वादाचे शब्द द्या. एखाद्या वेळेस 2000 कमी द्या, पण आशीर्वाद द्या. प्रेज लॉर्ड म्हणता का. हालेलुया म्हणा सगळ्यांना. काय द्या? आशीर्वाद द्या. शास्त्र देऊच नका. बायबल सांगतं तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या? बायबल सांगतं आशीर्वाद द्या. तुम्ही आशीर्वाद द्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड म्हणा की आवाज करून. हालेलुया. काय द्या तुम्ही? काय द्या तुम्ही? तुमच्या घराला काय द्या? तुमच्या पत्नीला काय द्या? लेकरांना काय द्या? रस्त्याला काय द्या? नगराला काय द्या? शत्रूला काय द्या?
आशीर्वाद द्या. हालेलुया. कारण तुमची जीभ ही आशीर्वादाची जीभ आहे. तुमची जीभ ही आशीर्वाद देणारी जीभ आहे. तुमच्या मुखात कसलंच कुचक भाषण शोभत नाही. प्रेज द लॉर्ड. कसलीच टवाळी शोभत नाही. हालेलुया. उगं बसलंय आणि बडबड बडबड लावलंय, अजिबात शोभत नाही ते शब्द. हालेलुया. वेळ झालेली आपली, आपला टाइम झालेला, आपल्या जागेवर उठून उभं राहूया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच गोष्टी आहेत, पण आज आम्ही आमच्या पिढीला, आमच्या कुटुंबाला, आमच्या स्वतःच्या जीवनाला, बिझनेसला आम्हाला काय द्यायचं आहे, आमच्या भविष्याला काय द्यायचं आहे? आशीर्वाद द्यायचा आहे. आशीर्वाद द्यायचा आहे. स्तोत्र संहिता 23 अध्यायामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो? स्तोत्र संहिता 23 अध्याय तो म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो म्हणतो की मी मृत्यूच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण त्याची आकडी व काठी मला देत देतात. तो माझ्या बरोबर आहे. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मी मृत्यूच्या दरीतून, तुम्ही कुठल्या दरीतून चाललाय? पण तो म्हणतो की, दावीद म्हणतो की मी मृत्यूच्या दरीतून चाललो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कसल्याही समस्याला भिणार नाही, पण माझ्या बरोबर देव आहे म्हणून मी भिणार नाही. असं मुखाने तो स्तोत्र त्यांनी लिहिलेला आहे, गाणं ते लिहिलेलं आहे. आमेन. तुमचं गाणं गावा आणि मग कळल की तुम्ही गाण्यावर न कळल तुमचं मूड काय आहे. माणूस कसा ओळखणार तुम्ही? देवातलाही माणूस तुम्हाला कळून घ्यायचा असेल कसा आहे, त्याचं गाणं ऐकायचं. गाणं ते गाणं गावाबद्दल म्हटलं ना, मग तू निराश असेल ना, मग निराशाचं गाणं. निराशाचं गाणं कुठलं बी निवडणार? निराशातला माणूस. सबने छोडा, हालेलुया, सबने सताया, असं गाणं गाणार. आईकडनं तू झालं, माँ कोई नहीं, माँ नहीं, माँ का प्यार नहीं, माँ ने छोड़ा, असं गाणं गाणार. हालेलुया. मग कळणार अरे निराश आहे. प्रेज लॉर्ड. त्याला गाणं गायला लावलं की तू गाण्याच्या निवडीवर कळतं की माणूस कसा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग मला सांगायचं आहे की शब्दामध्ये, आमेन, तुमच्या शब्दामध्ये महत्व आहे. मला वाटतंय असं शब्द बोलू नका, मला जमणार नाही असंही बोलू नका. येशूमध्ये मला सगळं शक्य आहे असं बोला. हालेलुया. मग दाविदाचा म्हणला, तू मला माझ्या शत्रू देखत काय करतोस? ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला त्याला काय करतोस? अभंग करतोस. हालेलुया. मग तुम्ही म्हणू शकता, मी माझ्या शत्रू पुढे पण आशीर्वादित आहे. मी माझ्या नाही का शत्रू पुढे पण मी काय आहे? आशीर्वादित आहे. मी कुठेही गेलो तर तिथं आशीर्वादित आहे. मी कुठेही उभा राहिलो तिथं देवाचा हात माझ्यावर आहे. मी कुठे जरी उभा राहिलो माझ्यावर देवाची कृपा आहे. मी कुठे जरी प्रार्थना केली देव माझ्या तिथं बरोबर आहे. हालेलुया. देव मला लज्जित फजित होऊ देणार नाही, कारण देव माझ्या सोबत आहे. तो माझा मित्र आहे, तो माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार. तो माझा यहोवा आहे, मला तो पुरवठा करणारा देव आहे. माझी सगळी गरज देव पुरवठा करतो. आमेन का? हालेलुया. मग परत तो काय म्हणाला माहितीये? माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत. हालेलुया. माझे पात्र काठोकाठ भरून. मग तुम्ही असे शब्द बोलू शकता, माझा बिझनेस आशीर्वादित होत आहे, माझी आर्थिक स्थिती सुधारत आहे, माझे स्वप्न पूर्ण होत आहे. हालेलुया. माझे लेकरं चांगल्या मार्गाने पास होत आहेत, माझे लेकरं खाली नाही उंच पदावर जात आहेत, असं तुम्ही बोलू शकता. हालेलुया. तुम्ही तुमच्या मुलीला, तुमच्या लेकराला म्हणू शकता की तू स्पेशल आहे, तू साधारण नाहीस. हालेलुया. तू यशस्वी होत आहे, तुझे सगळे स्वप्न परमेश्वर पूर्ण करत आहे, तू ग्रेट आहे, तू आशीर्वादित आहे, आणि तू जे काम करत आहे त्यामध्ये तुला यश देत आहे, असं तुम्ही लेकरांना म्हणू शकता. मला घ्या, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे असं तो दावीद म्हणाला. आणि खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया लाभते. हालेलुया. आम्ही परमेश्वराच्या घरात काय राहीन? चिरकाल राहीन.
असं सगळं ठीक आहे, पण 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 नका बोलू शकता. हालेलुया. पण नाही म्हणत होतो, मग वाटतंय असं म्हणत होतो, पण असं एक पण ठीक आहे पास्टर असं वचन बोलला, पण हे मी पण म्हणणार नका, गप्प बसा. हालेलुया. हालेलुया. शक्य असेल तर कसं, पण प्रभू, पण प्रभू. हालेलुया. हालेलुया. येशूच्या नावामध्ये विश्वास ठेवणाऱ्याला सर्व शक्य आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये तुम्हाला सगळं शक्य आहे. येशूच्या नावात तुम्ही आशीर्वादित आहात, मी घोषणा करतो. येशूच्या नावात तुम्ही आर्थिक स्थितीमध्ये आशीर्वादित आहात, मी घोषणा करतो. चला प्रथम आपल्या पापाची क्षमा मागूया. जिथं कुठं आम्ही शब्दाने शाप पेरला असेल, आम्ही शब्दाने समस्याची कारणीभूत झाले असेल, त्या समस्याची जबाबदार मला देव तुम्हाला धरत असेल तर देवाला क्षमा मागा आणि त्या शब्दाने त्या शापाची मोड करा, त्या शापाचा, आणि क्षमा मागा परमेश्वराला. चला थोडे वेळ 2 मिनिटं प्रार्थना करूया. राबा राबा शाखा राबा राबा. चला करा प्रार्थना. प्रत्येकाने काय कुठं शब्द चुकलाय तुमचा, तिथं तुम्ही देवाला क्षमा मागा. हालेलुया. रांदाराडाबा शंदाराडाबा ओ रिखानामा थुराडाराबा ओ रिबानामा राबानामा शंदाराडाराबा लहंतुरोडोरोगो लिबालाबा लाबा रामंतुरोडाराबा. तुम्ही अनेक वेळा तुमच्या शब्दाने तुम्ही अनेक वेळा तिथं बिघाड केला, तिथं जबाबदारी चुकला तुम्ही शब्दामध्ये. तुमच्या शब्दाने तुम्ही चुकीच्या गोष्टी बोलत राहिला. तुमच्या मुखाने तुम्ही स्वतःचा नाश करण्यासाठी काही शब्द तुम्ही कारणीभूत ठरला, त्याबद्दल क्षमा मागा प्रभूला. हालेलुया. राखांदा राडाबा लिबा बाबा. आपल्या कामाबद्दल शब्द काढले असतील, आपल्या लेकराबद्दल शब्द काढले असतील, आपल्या पत्नीबद्दल शब्द काढले असतील, आपल्या चर्च बद्दल तुम्ही शब्द बोलला असताल, आपल्या पास्टर बद्दल तुम्ही काही शब्द बोलला असताल, जे नकारात्मक शब्द बोलला असताल, चुकीचे शब्द बोलला असताल, ते देवाला म्हणा, देवा त्याबद्दल मला क्षमा कर. आणि त्या शब्दामुळे सगळ्या चुकीच्या गोष्टीचा आलेला सैतानाचा सर्व शापाचा अधिकार तुटला जाऊ दे येशूच्या नावात. ओ रिखाना मंथाराबा. ओ हालेलुया. हालेलुया. प्रभू आमच्या बरोबर आम्ही सहकार्याबद्दल बी काय बोललो, आमच्या मुखातनं काय बोललो, त्याबद्दल आलेल्या सगळ्या समस्याची, ओ दे बापा, समस्याची काही समस्या येत असतील त्याचा मोड आम्ही करतो येशूच्या नावामध्ये. हो ते सर्व ते बापा तुटले जाते सगळे बंधन ते. हो रिखाना अंधाराबा. प्रभू आमच्या मंडळीमध्ये आम्ही एकमेकाबद्दल बी चांगलं बोलायला पाहिजे प्रभू. आम्ही जिथं बोलायला चांगलं पाहिजे होतं तिथं कदाचित आम्ही दे बापा काही गोष्टी आम्ही अपयशी ठरलो, त्याच्यामध्ये आम्ही चांगलं बोललो नाही. आमच्या चर्च बद्दल, आमच्या बंधू बद्दल, आमच्या बहिणीबद्दल, आमच्या चर्च मधल्या परिवाराबद्दल, आमच्या सेवेबद्दल आम्ही काय गोष्टी देवा बोलण्याद्वारे, नकारात्मक बोलण्याद्वारे तुला दुखवलं आम्ही. आम्हाला क्षमा कर देवा. आम्हाला क्षमा कर देवा. आमच्या सेवेबद्दल आम्ही देवा काही गोष्टी चुकीच्या बोललो, आम्हाला क्षमा कर दे बाबा. आम्ही आमच्या लेकराबद्दल चुकीच्या बोललो गोष्टी, आम्हाला क्षमा कर. आम्ही आमच्या पत्नीबद्दल चुकीच्या गोष्टी बोललो, आम्हाला क्षमा कर देवा. आमच्या आर्थिक स्थितीबद्दल, आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल, भविष्याबद्दल प्रभू आम्ही चुकीच्या गोष्टी बोललो, आम्हाला क्षमा कर. चला प्रभूला क्षमा मागा. प्रभूला क्षमा मागा. कुठं कुठं चुकलाय तिथे क्षमा मागा प्रभूला. हालेलुया. हालेलुया. ओ राबा सिखांदा राबा. काय वेळेस आम्ही आमच्या शब्दाने कुरकुर केली, आमच्या मुखातनं कुरकुर केली, आम्ही आमच्या शब्दाने समस्या बोलल्या, आम्ही आमच्या शब्दाने प्रभू हो हालेलुया क्षमा कर. मला प्रभूला क्षमा कर प्रभू. राबा शाखा लाबा लाबा. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनसाथीला दुखवलं प्रभू आमच्या शब्दाने. ओ आम्ही आमच्या जीवनसाथीला शब्दाने ओ बोलल्याने, ओ देवा आम्ही अत्याचार केला बोलल्याद्वारे, आम्ही आमच्या जीवनसाथीला ओ परमेश्वरा आम्ही तिचा बिघाड करण्याचे शब्द बोललो प्रभू, आम्हाला क्षमा कर म्हणूया. हालेलुया. चला बोला बोला. राबा राबा लाखा राबा लाबा. बोला सगळेजण आवाज काढा सगळे. आवाज येत नाही, आवाज येत नाही. रिबानामा शांदराबा लाबा. क्षमा मागा, क्षमा मागा माझ्या प्रियांनो. अनेक समस्याची जबाबदारी तुम्ही आहात, जबाबदार तुम्ही आहे. काही लोक सैतानाला दोष देत राहतात, काही लोक सैतानाला म्हणतात सैतानाने माझं असं केलं, काही लोक सैतानावर दोष देत बसतात. पण स्वतःच्या मुखाने, स्वतःच्या शब्दाने सगळं काही बिघाड करून घेतलेला असतो काही लोकांनी. आणि त्यामुळं ते समजत नाही त्यांना ते काय बोलत असतात, काय वागत असतात, कसं जीवन जगत असतात. समाजामध्ये, रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी, प्रवासाच्या ठिकाणी, पेट्रोल पंपवर, बसमध्ये, सगळे ठिकाणी
चुकीचं बोलणं, चुकीचं वागायचं आणि अनेक संकटाला आमंत्रित करतात. आणि ते सगळ्या गोष्टीची जबाबदार तेच होतात. आणि त्या ठिकाणी पण कधी कधी देवाला म्हणतात, देवा तू कुठं आहेस. कधी कधी ते अनेक वेळा इतरांना दोष देतात. आपल्या शब्दाने घरामध्ये चुकीच्या गोष्टी होतात आणि घरामध्ये एकमेकाला दोष देत बसतात. हालेलुया. माझ्या प्रियांनो, देव म्हणतो की तुम्ही स्वतःला जाणून घ्या, स्वतःच्या गोष्टी पारखा, तुम्ही काय बोलता. राबा शाखा रांदा राबा शाबा लाबा लाबा लाबा. हालेलुया, हालेलुया. आपले हात उंच करून मला, प्रभू मी तुला समर्पण करत आहे, प्रभू तुला मी समर्पण करत आहे. हालेलुया. इर्म्याला परमेश्वर म्हणाला, इर्म्या म्हणाला, प्रभू मी लहान मुलं आहे, मला कसं कळणार मला बोलायचं, मी लहान मुलं आहे. परमेश्वर इर्म्याला म्हणाला, इर्म्या मी तुला आईच्या पोटामध्ये असताना अभिषेक करून सेपरेट केलेला आहे. आणि देव म्हणाला, मी मुलं आहे असं, लहान आहे, बाळ आहे असं म्हणू नकोस. जे काय मी तुझ्या मुखात घालीन तेच बोल, जे काय आज्ञा मी देईन तू तेच बोलायचं आहे. माझ्या प्रियांनो, स्वतःबद्दल लहान शब्द बोलू नका. स्वतःबद्दल आपल्या परिवाराबद्दल कमीपणाचे शब्द बोलू नका. देव जे घालेल मुखामध्ये, जे देव वचन देईल ते शब्द बोला मुखाने. शाखाला हालेलुया, हालेलुया. चला माझ्या मागे घोषणा करा, मी येशूच्या नावामध्ये माझ्यावर, माझ्या परिवार घोषणा करतो. मला देवाने आश्रय केलेला आहे. देवाने मला ज्ञानामध्ये, माझ्या जीवनाला, माझ्या कुटुंबाला आशीर्वादित केलेला आहे. मी घोषणा करतो, माझ्या जीवनावर, माझ्या कुटुंबावर देवाने मला धैर्याने, पूर्ण क्षमतेने, पूर्ण विपुलतेने आशीर्वादित केलेला आहे. मी घोषणा करतो माझ्या जीवनावर, मी घोषणा करतो माझ्या पूर्ण कुटुंबावर, देवाने माझ्या पूर्ण कुटुंबाला आशीर्वादित केलेला आहे. माझ्या कुटुंबाला मला देवाने उत्तम केलेलं आहे. माझ्या मित्रांना चांगलं केलेलं आहे. माझ्या मित्रांना आशीर्वादित केलेलं आहे. माझ्या मंडळीला आशीर्वादित केलेलं आहे. आमच्या मंडळीतल्या सर्व सहकार्यांना, आमच्या मंडळीतल्या सर्व मित्रांना, सर्व लीडरांना, सेवा करणाऱ्या सर्व टीमला देवाने आशीर्वादित केलेलं आहे. उत्तम ते येत आहे आमच्यावर, उत्तम ते येत आहे. देवाची कृपा आमच्या सगळ्यावर आहे, माझ्या परिवारावर आहे, माझ्यावर आहे, माझ्या कामावर आहे, माझ्या आर्थिक स्थितीवर आहे, माझ्या मंडळीवर आहे, माझ्या बरोबर असलेल्या प्रत्येकावर आहे, आमच्या चर्चवर आहे. हालेलुया. मी घोषणा करतो, देवाचं साह्य आमच्या बरोबर आहे, देवाची कृपा आमच्यावर आहे. आमच्या परिवारावर, आमच्या परिवारावर कोणताही शाप माझ्या विरुद्ध कोणी बोलला असेल किंवा नकारात्मक शब्दाद्वारे, माझ्या शब्दाद्वारे, ती शाप मी मोडत आहे येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. मी आशीर्वादित आहे येशू ख्रिस्तामध्ये. मी धन्य आहे, माझा देश धन्य आहे, माझा देश आशीर्वादित आहे, माझं शहर आशीर्वादित आहे. मी या शहरात आत येतो, आशीर्वादित आहे. मी या शहरातून बाहेर जातो, मी आशीर्वादित आहे. मी धन्य आहे, मी धन्य आहे. माझे लेकर धन्य आहे, माझी पत्नी धन्य आहे, माझं संपूर्ण नातेवाईक धन्य आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही सर्व समृद्ध आहोत, आम्ही सर्व आशीर्वादित आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणा मी घोषणा करत आहे, मी घोषणा करत आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. जिथं कुठं मी हात ठेवतो ते आशीर्वाद आहे, जिथं कुठं मी पाय ठेवतो ते आशीर्वादित आहे. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. राबा शांदा राबा सिखांदा राबा रिबा खारा राबा राबा. प्रभू ब्लेस कर, येशूच्या नावाने प्रत्येकाला ब्लेस कर. मी घोषणा करतो ही मंडळी आशीर्वादित आहे. मी घोषणा करतो ही मंडळी वाढतच आहे. मी घोषणा करतो येशूच्या नावाने मंडळी वाढत आहे, वाढत आहे. मी घोषणा करतो या मंडळीच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करत आहे. मी घोषणा करतो, मी कबूल करतो, या सर्व मंडळीच्या घरचा पुरवठा करणारा, कृपा करणारा देव तो अजून आमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. राभा शाखा राधा राभा. मी घोषणा करतो की मंडळी, या मंडळीचे सगळे पात्र भरून वाहत आहे.
हालेलुया 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 हालेलुया. मी घोषणा करतो आणि मी कबूल करतो, मला आणि माझ्या मंडळीला काही कमी पडणार नाही. हालेलुया, काही कमी पडणार नाही. आम्हाला सर्व काय आहे. राबा 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 लाबा लाबा राबा शाखा लाबा लाबा लाबा. आम्ही जे काही करत आहोत ते होत आहे आमच्या बरोबर येशूच्या नावात. जे काही चांगलं आहे आम्ही करत आहोत ते होत आहे. राबा शाखा लाबा. आमच्या ज्या योजना आहेत त्या देवाने पूर्ण केलेल्या मी घोषणा करत आहे. आमचे जे स्वप्न आहेत ते चांगले जे स्वप्न आम्ही बघितले ते देवा तो पूर्ण करत आहेत आम्ही घोषणा करतो. येशूच्या नावात घोषणा करतो. येशूच्या नावात घोषणा करतो. आमचे लेकरं वाढत आहेत मी घोषणा करत आहे. हो रिबा सिखांदा राबा राबा. आमची सेवा तू वाढवत आहे मी घोषणा करत आहे. हालेलुया. आमच्या शत्रूकडून आम्हाला ताट वाढत आहे मी घोषणा करतो येशूच्या नावात. राबा राबा लाबा लाबा. तो आम्हाला हिरव्या गार करून ठेवत आहे मी घोषणा करतो. शाखा रांदा राबा. स्तुती करा स्तुती करा स्तुती करा. हालेलुया हालेलुया. आवाज काढून धन्यवाद येशू म्हणा. धन्यवाद येशू धन्यवाद येशू. येशूच्या नावामध्ये धन्य आम्ही आहोत. येशूच्या नावामध्ये धन्य धन्य येशू मंडळी आहे. येशूच्या नावामध्ये संडे सर्व्हिस आशीर्वादित आहे आशीर्वादित आहे. राबा शाखा लाबा राबा लाबा 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 राबा लाबा. आमचे मंडळीतल्या प्रत्येक व्यक्ती येणारा या चर्च मध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती तो धन्य आहे धन्य आहे धन्य आहे. तो आशीर्वादित होत आहे. सगळ्या बाबतीत धन्य होत आहे. सगळ्या बाबतीत आशीर्वाद होत आहे. शबा राबा 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 राबा. स्तुती करा स्तुती करा स्तुती करा. येशूच्या नावात अर्धवट कामं पूर्ण होत आहेत मी येशूच्या घोषणा करत आहे. राबा लाबा राबा लाबा राबा शाखा लाबा राबा राबा. स्तुती करा स्तुती करा. राधा राबा राधा राबा लाबा लाबा. स्तुती करा टाळ्या वाजून. या मंडळीला प्रभू येशूच्या नावात तू वाढवत आहेस परमेश्वरा. ही मंडळी वाढत आहे. ही मंडळी वाढत आहे. ही मंडळी उष्ण देणारी आहे. उष्ण देणार आहे. मी आशीर्वाद मी जाहीर करत आहे. मी घोषणा करत आहे. मी घोषणा करत आहे. या मंडळीचं हो या चर्चचं काम तू करत आहेस मी घोषणा करत आहे. या कामाला काही कमी पडणार नाही मी घोषणा करत आहे. सगळं भांडप भरत आहे तुम्ही घोषणा करताय. तू आकाश कपाट उघडत आहे आमच्यावर घोषणा करताय. तू आकाश कपाट उघडत आहे घोषणा करताय. चांगले लोक वाढत आहेत चर्चला धन्यवाद देत आहे. राबा राबा राबा. आमच्यासाठी चांगलं आहे तुझ्याकडं. आमच्यासाठी चांगलं आहे तुझ्याकडं. उत्तम भांडार आहे तुझ्याकडं. राबा बाबा बाबा. आमची आर्थिक स्थिती आमचा आर्थिक पुरवठा यहोवा तुझ्याकडे आहे. तुझी बँक स्वर्गात आहे. तुझ्याकडून आम्हाला येतं परमेश्वरा. स्वर्गातून आम्हाला मिळतं बापा. स्वर्गातून आम्हाला मिळतं बापा. आणि आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही स्वर्गातले आहोत. आम्ही वारीस आहोत तुझे. आम्ही वारीस आहोत तुझे. हालेलुया हालेलुया हालेलुया. चला टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. राबा लाबा राबा लाबा बाबा. मी येशूच्या नावात घोषणा करतो या मंडळीत कुणाला समस्या नसणार. सगळ्या गोष्टीमध्ये आशीर्वाद आहे मंडळी. राबा लाबा राबा लाबा लाबा. शाबा लाबा 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 लाबा. शाखा लांदा राबा शिखा लांदा राबा. मी घोषणा करतो ईश्वराच्या मंडळीमध्ये शिस्त आहे. मी घोषणा करतो या मंडळी शिस्तीमध्ये आशीर्वादित वाढत आहे. हालेलुया. बेशिस्तपणाचा शाप मी मोडत आहे येशूच्या नावामध्ये. सर्व अडखळण तोडत आहे येशूच्या नावामध्ये. मी घोषणा करतो या चर्च मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती आरोग्य आरोग्य त्याला आहे. येशूच्या नावात आरोग्य त्याला आहे. राबा राबा लाबा. आमच्यावर आरोग्य विश्वास कृपा सर्व पूर्णता आम्हाला येशूच्या नावात लाभलेली आहे मी घोषणा करतो. शंदा राबा शिखांदा राबा लाबा राबा लाबा 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 लाबा. चांगल्या विश्वासाच्या गोष्टी सकारात्मक गोष्टी ने आम्हाला देव आशीर्वाद करत आहे घोषणा करत आहे. नकारात्मक गोष्टी निघून चालल्या येशूच्या नावात. लाबा राबा शंदा राबा लाबा 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 लाबा. शंदा राबा लाबा लाबा लाबा. मी येशूच्या नावात घोषणा करतो मी माझी मंडळीतले प्रत्येक परिवार सर्व लोक समृद्ध आहेत येशूच्या नावात. समृद्ध आहेत येशूच्या नावात. समृद्ध आहेत येशूच्या नावात. धन्यवाद पिता. सर्व तुला गौरव देतो. सर्व महिमा तुला देतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन.